नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षाज होमिओपॅथीमध्ये तुमचं स्वागत करते. माझा आजचा टॉपिक आहे किडनी स्टोन किंवा ज्याला मुतखडा असं म्हणतात. विदाऊट एनी ऑपरेशन होमिओपॅथीद्वारे याचा उपचार कसा करता येतो हे जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज ज्या भागामध्ये बोरिंगचं पाणी जास्त प्रमाणात यूज होतं, ज्या भागांमध्ये बोरिंगचं पाणी वापरलं जातं त्या भागामध्ये कसं असतं, बोरिंगच्या पाण्यामध्ये हा TDS जास्त असतो आणि त्याच्यामुळे हे क्षारांचं प्रमाण जास्त असल्याकारणाने ही मुतखडा होण्याची टेंडन्सी ही खूप जास्त वाढलेली असते. म्हणजे त्या भागामध्ये जास्त पेशंट पाहायला मिळतात. आता आपण बघायला गेलो तर ह्या किडनीची रचना आपल्या शरीरात कशी असते, तर किडनी ही आपल्या रिब केजच्या खाली बॅक साईडून स्पाईनच्या साईडून दोन्ही बाजूला लेफ्ट आणि राईट साईडला लोकेटेड असते आणि ही किडनी ही बीन शेपची असते, राजमाच्या शेपची असते आणि प्रत्येकाची जी फिस्ट आहे, मूठ आहे, तेवढ्या आकाराची असते. या किडनीपासून दोन्ही साईडून दोन नलिका निघतात, त्याला युरेटर असं म्हणतात आणि ते युरेटर ज्या ठिकाणी एका ट्रायंग्युलर बॅगला जॉईंट होतात त्याला ब्लॅडर असे म्हणतात. तर आपल्या शरीरातली युरिनरी सिस्टीम ही किडनी, युरेटर आणि ब्लॅडर अशी फॉर्म होते. आपली किडनी ही फिल्टरायझेशनचं म्हणजे गाळणीसारखं काम करते. जे एक्सेसिव्ह वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते युरिनच्या थ्रू बाहेर टाकण्याचं काम करते. मग ते किडनीमधून, युरेटरमधून ब्लॅडरमध्ये युरिन कलेक्ट होतं आणि थ्रू युरेटर ते वेस्ट प्रोडक्ट्स बाहेर टाकले जातात. पण ज्या वेळेला काय होतं की ज्या वेळेला म्हणजे पाणी कमी प्यायलं जातं तेव्हा हे आपल्या युरिनमधलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं आणि युरिन प्रॉपरली ते जे क्षार जर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात असले तर ते डायल्यूट होत नाही आणि मग हे डायल्यूट न झाल्यामुळे ते क्रिस्टल लाईक, स्टोन लाईक आपल्या शरीरामध्ये फॉर्म व्हायला लागतात आणि ते मग किडनीमध्ये साचायला लागतात. असे हे किडनी स्टोन्स हे फॉर्म होतात. आता कोणकोणत्या टाईपचे स्टोन्स असतात, तर फर्स्ट असतात कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन. हे सर्वात जास्त प्रमाणात पेशंटमध्ये आढळणारे स्टोन्स आहेत. त्या कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट याच्या क्षारांपासून तयार झालेले स्टोन्स आहेत. नंतर आहेत युरिक ॲसिड स्टोन्स. थर्ड आहेत स्टुवाइड स्टोन आणि सिस्टीन स्टोन. हे जे 3 प्रकारचे स्टोन आहेत, युरिक ॲसिड, स्टुवाइड आणि सिस्टीन, यांचं प्रमाण कमी आढळतं ॲज कम्पेअर्ड टू कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन्स. आता हे पॉझिटिव्ह फॅक्टर काय बरं आहेत हे कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन्सचे, तर मेनली जे लॉंग टाईम एखाद्या आजारासाठी जर कॅल्शियम, विटॅमिन डी सप्लिमेंट्स तुम्ही जर घेत असाल तर हे कॅल्शियम डिपॉझिशनचं प्रमाण जास्त होतं. प्लस काय असतं की डिहायड्रेशन कशामुळे होतं, तर लेस वॉटर इनटेक हा जो मेन कॉज आहे. जो पाणी शरीरात कमी प्रमाणात घेतलं गेलं आणि हे जर कॅल्शियमचं प्रमाण वाढायला लागलं तर काय होतं, कॉन्सन्ट्रेशन युरिनचं वाढतं आणि मग हे क्रिस्टल्स जास्त प्रमाणात फॉर्म व्हायला लागतात. थर्ड कॉज, जर डाएटमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात प्रोटीन्स, ॲनिमल प्रोटीन्स स्पेशली म्हणजे फिश, मीट जास्त प्रमाणात घेतात, नंतर साखर, मीठ यांचं सेवन जर जास्त प्रमाणात असेल तरीही ही स्टोन फॉर्मिंग व्हायची टेंडन्सी जास्त असते. आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कुणाला स्टोन असेल तर जनरेशन टू जनरेशन त्याचे चान्सेस वाढतात. प्लस जर कुणालाही एकदा स्टोन झाला तर मग नंतर पुन्हा रिकरंट स्टोन्स होण्याचे ही चान्सेस जास्त प्रमाणात असतात. तसेच तुम्ही डाएटमध्ये जर कॅल्शियम बेस्ड अँटॅसिड जर तुम्ही जास्त प्रमाणात सेवन करत असाल किंवा तुम्ही जर डाएटरी सप्लिमेंट जास्त प्रमाणात घेत असाल, काही पेशंटना कंटिन्युअस कॅल्शियम जर चालू असेल तरीही हे स्टोन फॉर्मिंग टेंडन्सी वाढू शकते. नंतर ओबेसिटी ज्या पेशंटमध्ये जास्त असेल त्या पेशंटनाही हे स्टोनचा त्रास जास्त होऊ शकतो. अशा प्रकारे डिफरंट कॉजेस आहेत ज्याच्यामुळे हे क्षार आपल्या शरीरात साचत जातात आणि क्रिस्टल लाईक स्टोन फॉर्म व्हायला मदत होते. तर हे स्टोनचा एकदा झाला की काय काय लक्षणं दिसतात पेशंटमध्ये. फर्स्ट म्हणजे लक्षण, पेशंटला जर थोडा अगदी बारीक स्टोन असेल म्हणजे कमी MMचा असेल, 1-2 MMचा वगैरे असेल तर काही प्रमाणात लक्षणं बिलकुल दिसत नाही, म्हणजे अजिबात नसतात. जर स्टोनची जशी जशी साईज वाढायला लागते तशी तशी ही लक्षणं दिसायला लागतात आणि त्याचे लक्षणं हळूहळू दिसत नाही तर अचानक एकदम पेशंटला शार्प सिव्हिअर पेन होतं. ते पेन एवढ्या प्रचंड अतिवेदना असतात की ते पेशंट हे सहनच करू शकत नाही. साधारण पेन हे कमरेच्या साईडला, कुशीमध्ये हे पेन चालू होतं आणि ते पेन रॅडिएटिंग असतं, म्हणजे पेन वरतून खालपर्यंत असं, जर डाव्या बाजूला स्टोन असेल तर डाव्या बाजून कमरेच्या साईडून खालपर्यंत म्हणजे नाभीच्या खालच्या भागापर्यंत रॅडिएटिंग पेन होऊ शकतं. किंवा जर तो स्टोन युरेटरमध्ये, किडनीच्या खालच्या ज्या नलिका असतात त्याच्यामध्ये जर स्टक झाला तरी पेशंटला सिव्हिअर पेन हे खालपर्यंत जाऊ शकतं, रॅडिएटिंग होऊ शकतं. नंतर फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनेशन, कधी कधी खूप जास्त वेळा वारंवार लघवीला जावं लागू शकतं.
तसेच अर्जिंग असू शकते पेशंटमध्ये. कधी इनकम्प्लीट पासिंग ऑफ युरिन, म्हणजे युरिन पूर्णपणे त्यांना पास करता येऊ शकत नाही, तर ड्रॉप बाय ड्रॉप युरिनेशन होतं. कधी रेडिश युरिनेशन, म्हणजे ब्लिडिंगसुद्धा युरिनमध्ये होऊ शकतं. तर काय होतं, हा स्टोन जर स्टक झाला आणि तो स्टोन जनरली काटेदार असतो, त्याच्यामुळे तो स्किनला इरिटेट केल्या कारणाने तिथे ब्लिडिंग होऊ शकतं आणि थ्रू युरेथ्रा जेव्हा युरिन पास केलं जातं तेव्हा ह्या युरिनमध्ये आपल्याला ब्लड पाहायला मिळतं. त्याच्यामुळे रेडिश युरिन ही पेशंट कंप्लेंट करू शकतो. काही पेशंटमध्ये ह्या युरिन स्टोनमुळे UTI होतं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे फीवर विथ चिल्स, म्हणजे खूप जास्त थंडी येऊन ताप येणे अशा लक्षणं दिसतात. काहींना उलटीसारखं वाटणे, उलटी होणे ही लक्षणं दिसतात. ही लक्षणं दिसल्यानंतर जनरली आपण डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर फर्स्ट सोनोग्राफी ॲडवाईज करतात. सोनोग्राफीमध्ये तुमचा स्टोन कुठे लोकेट आहे, त्याचं डायमीटर काय आहे ते आपल्याला सांगण्यात येतं. नंतर काही वेळेला एक्सरे केवबी काढला जातो, जसं किडनी, युरेटर, ब्लॅडर यांचा एक एक्सरे काढला जातो. अशा आणि एक IVP म्हणून इंट्राव्हेनस पायलोग्राम ही टेस्ट असे ही सुद्धा करावी लागते. अशा प्रकारे तुमच्या स्टोनचा जर साईज डिसाईड झाला की इतक्या MM आहे, तर आपण याच्यासाठी होमिओपॅथी काय ट्रीटमेंट करू शकतात. होमिओपॅथीमध्ये खूप चांगले मेडिसिन्स आहेत जे तुमचं स्टोनचं अगदी 4 MM पासून 15 MM पर्यंतचा जरी स्टोन असेल तरी तो कमीत कमी 15 दिवसात ते जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यापर्यंत तुमचा स्टोन हा पूर्णपणे निघून जाऊ शकतो. असे मेडिसिन मी तुम्हाला सांगते. फर्स्ट होमिओपॅथिक मेडिसिन आहे बर्बेरिस वल्गॅरिस मदर टिंक्चर. हे अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. हे मेडिसिन तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये मिळते. हे तुम्ही 20 ते 25 थेंब अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये दिवसातून 5 वेळा घेऊ शकताय. हे मेडिसिन जर तुमच्या किडनीला सूज आलेली आहे आणि तो स्टोन युरेटरमध्ये स्टक झाला आहे, तुम्हाला रेडिश युरिन होते, बर्निंग युरेथ्रा, म्हणजे भरपूर युरिन पास करताना अतिशय सिव्हिअर बर्निंग होत आहे, तर अशा मल्टिपल जर तुम्हाला काही किडनी रिलेटेड प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी बर्बेरिस वल्गॅरिस अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. हे तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. नेक्स्ट मेडिसिन आहे क्लिअर स्टोन ड्रॉप्स. हे क्लिअर स्टोन ड्रॉप्स जे आहेत ते डिफरंट मेडिसिनच्या होमिओपॅथिक मदर टिंक्चरपासून बनवलेलं एक मेडिसिन आहे. जर तुम्हाला मल्टिपल कॅल्क्युलाय असेल, म्हणजे छोटे 3-4 MM असे मल्टिपल कॅल्क्युलाय दोन्ही किडनीमध्ये असेल, तरीसुद्धा हे अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. हे तुम्ही 15 थेंब दिवसातून 3 वेळा पाव ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकताय. नंतर थर्ड मेडिसिन आहे R27 ड्रॉप्स. हे सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. तुमच्यामध्ये जर मल्टिपल रेनल कॅल्क्युलाय असेल किंवा एक सिंगल कॅल्क्युलाय जरी असेल तरी त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. हे सुद्धा तुम्ही 15 थेंब पाव ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय. हे मेडिसिन चालू केल्यानंतर तुम्ही 2 महिन्यानंतर सोनोग्राफी करून तुमचं चेक करून घेऊ शकता की खडा पूर्णपणे पडलेला आहे का. हे जे मेडिसिन यूज केल्यानंतर तो खडा क्रश होऊन हळूहळू बारीक सँड लाईक पार्टिकल्समध्ये तो पडून जाणार आहे आणि तुम्हाला हे मेडिसिन एका वेळेला एकच घ्यायचं आहे. हे मेडिसिन चालू असताना आणखी तुम्ही प्रिव्हेन्शन करायचं आहे, म्हणजे ज्या पेशंटला स्टोन झालेला आहे त्यांनी ॲटलिस्ट दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिणे खूप गरजेचं आहे. म्हणजे पाणी जेवढं जास्त पेल तेवढा फोर्सफुली युरिन पास होऊन त्याच्याबरोबर स्टोन क्रश होऊन तो बाहेर पडणार आहे. सो तुम्हाला पाण्याचा इंटेक हा जास्तीत जास्त ठेवणे फार गरजेचं आहे. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.